राजस्थानच्या जयपूरमधील हरमाडा भागात सोमवारी भरधाव डंपरनं 17 वाहनांना जोरदार धडक दिली। या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झालेत। भरधाव डंपर जवळपास 100 किलोमीटर प्रति तास वेगाने येत होता, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी दिली आहे। या डंपरनं अनेक मोटारसायकली चिरडल्या तर काही कारचा चक्काचूरही झाला। दरम्यान अपघातातील जखमींवर एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संतप्त नागरिकांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय। दरम्यान डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता आहे। तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्ला भागात बस आणि टिप्पर टँकरची समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू झालाय। तंदूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये 72 प्रवासी होते। दरम्यान कानाच्या उपचारासाठी दवाखान्यात जात असताना वडील आणि मुलाचा या अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटनाही घडली आहे। दरम्यान ट्रक अचानक बसवर आदळली आणि बसमध्ये खडी भरली गेली, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे। तो प्रवासी बाजूला बसल्यानं बचावला। दरम्यान या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून तपास सुरू आहे। उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील रॉकर्स पिझ्झा हटमध्ये ओव्हनचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली। या घटनेत 2 मुलांसह 4 जण जखमी झाले। आग लागताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि ती नियंत्रणात आणली। स्फोटानंतर आग वेगानं पसरल्यानं दुकानातील काही लोक भाजले। सगळ्या जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतर दुकानांपर्यंत पोहोचली नाही। स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा तपास पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून सुरू आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयनं 51 कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलंय। दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली। बीसीसीआयनं खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीला या यशाचा सन्मान म्हणून बक्षीस देण्यात येणार असल्याचं सांगितलं। तसंच महिला क्रिकेटच्या प्रगतीत आयसीसी अध्यक्ष जय शहा यांनी निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही विशेष उल्लेख केला। या निर्णयामुळे भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचं मानलं जात आहे। महिला क्रिकेट विश्वचषक 2025 जिंकलेल्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज क्रांती गौडसाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी 1 कोटी रुपयांच्या अतिरिक्त बक्षिसाची घोषणा केली आहे। छतरपूर जिल्ह्यातील गुवारा इथल्या 22 वर्षीय क्रांती ही विश्वविजेत्या संघातील मध्य प्रदेशातील एकमेव खेळाडू आहे। क्रांतीनं राज्याचा आणि देशाचा मान उंचावलाय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत भारतानं पहिल्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकलाय। आयसीसीकडून मिळणाऱ्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आलाय। हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयानिमित्त वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरचं अभिनंदन केलं। दूरध्वनीवरून तिच्याशी संवाद साधत त्यांनी तिच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुकही केलं आणि राज्याचा मान वाढवल्याबद्दल 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली। भारताच्या मुलींनी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इतिहास रचल्याचं मुख्यमंत्री सुक्खू म्हणाले। रेणुका ठाकूरनं विश्वचषकात प्रभावी गोलंदाजी करून भारताच्या विजयाला महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। राज्यभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होतोय। भारतीय महिला संघानं आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकला, पण संघाची दुसरी सर्वाधिक धावा करणारी प्रतिका रावल पदापासून वंचित राहिली आहे। लीग टप्प्यात तिनं 308 धावा करत चमकदार कामगिरी केली होती। मात्र बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिच्या घोट्याला दुखापत झाली आणि तिला बाहेर पडावं लागलं। तिच्या जागी शेफाली वर्मानं संघात एंट्री घेतली। आयसीसीच्या नियमानुसार पदक फक्त अंतिम 15 सदस्यीय संघालाच दिलं जातं, त्यामुळे रावलला हे मेडल मिळालं नाही। दरम्यान दुखापत खेळाचा भाग आहे, तरीही मी संघाचा भाग असल्याचा आनंद आहे असं म्हणत व्हीलचेअरवरून येत राहत आणि प्रतिकानं प्रतिक्रिया दिली आहे। दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून भारतानं पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरनं भावनिक संदेश शेअर केलाय। हरमनप्रीतनं ट्रॉफी सोबतचा फोटो पोस्ट केलाय, ज्यात तिच्या टी-शर्टवर लिहिलेल्या मजकुरानं सगळ्यांचं लक्ष वेधलंय। क्रिकेट इज एव्हरीवन्स गेम, ज्यात जेंटलमन या शब्दाला खोडण्यात आलंय। काही स्वप्न अब्जावधी लोकांद्वारे पाहिली जातात असं देखील तिने कॅप्शन दिलंय आणि देशभरातून मिळालेल्या पाठिंब्याचं तिने आभारही मानलेत।
काश्मीरमध्ये क्रिकेटमधील नवीन प्रतिभेचा शोध घेण्यासाठी इंडियन हेवन प्रीमियर लीग नावाची एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र यात मोठा घोटाळा उघडकीस आलाय. आयोजकांनी पलायन केल्यानंतर हॉटेलचं बिल न भरल्यानं ख्रिसकेल, जेसी रायडर यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीनगरमध्येच अडकलेत. ऑक्टोबरच्या शेवटी सुरू झालेली लीग अचानक 2 नोव्हेंबरला थांबली. खेळाडूंना मानधन न मिळाल्यानं त्यांनी सामन्यांचा नकार दिला. आयोजक युवा सोसायटीचा प्रमुख परविंदर सिंग बेपत्ता आहे, तर हॉटेल मालकांनी बिल मिळेपर्यंत खेळाडूंना बाहेर जाऊ दिलेलं नाहीये. दरम्यान इंग्लंडच्या पंच मेलिसा ज्युनिपर यांनीही मानधन न मिळाल्याची तक्रार केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू लंडन दौऱ्यावर असून राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांनी प्रमुख आंतरराष्ट्रीय उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. ऑक्टोपस एनर्जी ग्रुपचे संचालक तसंच हिंदुजा समूहाचे अशोक आणि प्रकाश हिंदुजा यांच्यासह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली आहे. तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि कृषी प्रसंस्करण या क्षेत्रातील अपार संधींवर नायडू यांनी गुंतवणूकदारांचं लक्ष वेधलं. याचबरोबर 14 ते 15 नोव्हेंबरला विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या C11 या पार्टनरशिप समिटला सहभागी होण्याचं आमंत्रण देखील त्यांनी उद्योगपतींना दिलं. देशातील विविध राज्यातील सायकलपटू राईड फॉर युनिटी या मोहिमेखाली काश्मीर ते कन्याकुमारी असा थेट 4249 किलोमीटरचा अद्भुत प्रवास करतायत. 2 आठवड्यात हा प्रवास पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवत ते दररोज 250 ते 300 किलोमीटर सायकल चालवतायत. फिटनेस आणि राष्ट्रीय एकात्मकतेचा संदेश देणं हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शांनी प्रेरित ही मोहीम फिट इंडिया, हिट इंडियाचा संदेश देत स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्गे पुढे सरकतेय. गेल्या 2 दिवसांच्या घसरणीनंतर स्थानिक शेअर बाजारानं सोमवारी उसळी घेतली आहे. निवडक वाहन आणि बँक शेअर्समध्ये झालेल्या मजबूत खरेदीमुळे सेन्सेक्स 40 अंकांनी वाढून 83,978 वर गेला, तर निफ्टी 41 अंकांनी वाढ नोंदवत 25,763 वर बंद झाला. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, SBI आणि भारती एअरटेल हे सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढणारे समभाग ठरले. मात्र मारुती सुझुकी, ITC आणि TCS मध्ये दबाव दिसला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आज उत्तम कामगिरी केली. दरम्यान येणारा भारत-अमेरिका व्यापार करार हा बाजाराच्या पुढील दिशेसाठी निर्णायक ठरणार असल्याचं मत बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलं. फिनटेक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पाईन लॅब्सचा 9,900 कोटी रुपयांचा IPO 7 नोव्हेंबरला उघडणार आहे. कंपनीनं प्रति शेअर किंमत बँड 210 ते 221 रुपये निश्चित केलाय. हा IPO 11 नोव्हेंबरपर्यंत खुला राहील, तर अँकर गुंतवणूकदारांसाठी 6 नोव्हेंबरला बोली उघडेल. ऑफरमध्ये 2080 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 8 कोटी 23 लाखांहून अधिक शेअर्सची विक्रीचा प्रस्ताव समाविष्ट आहे. नवीन समभागांमधून मिळणारी रक्कम कर्ज फेडणं, IT मालमत्तांमध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान विकास आणि डिजिटल चेकआउट पॉइंट्सच्या खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात खरेदी वाढल्यामुळे UPI-द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी विक्रमी उच्चांक गाठलाय. ऑक्टोबर महिन्यात एकूण 20.7 अब्ज UPI व्यवहार झाले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे. सप्टेंबरमध्ये 24.90 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते, ज्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 9% वाढ झाली आहे. दसरा आणि दिवाळी दोन्ही सण याच महिन्यात असल्यानं दररोज 66.8 कोटी व्यवहार झाले. सध्या देशातील एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये UPI-चा वाटा 85% इतका आहे. ऑक्टोबर 2025 हा महिना भारतातील वाहन क्षेत्रासाठी एक उत्तम महिना ठरलाय. सणासुदीच्या काळात कार विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. GST दरांमध्ये कपात आणि सणासुदीच्या मागणीमुळे ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीनं विक्रमी उच्चांक गाठला. ऑक्टोबरमध्ये एकूण 4,70,227 वाहनं विकली गेली. गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत या विक्रीत 17.23% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एकूण 4,01,105 प्रवासी वाहनं विकली गेली होती. ऑक्टोबरमध्ये कार विक्रीनं जानेवारी 2025चा विक्रीचा विक्रमही मोडलाय. जानेवारी 4,05,522 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. 2026 ते 27 या वर्षात केंद्रीय अर्थसंकल्पासाठी चार्टर्ड अकाउंटंटची सर्वोच्च संस्था असलेल्या ICAIनं महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी, कर वाद कमी करण्यासाठी, अनुपालनाचा भार हलका करण्यासाठी आणि कर टाळणं थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना ICAIनं दिलेल्या आहेत. ICAIनं फ्युचर्स अँड ऑप्शन्स आणि सट्टेबाजीच्या व्यवसायाला अनुमानित उत्पन्नाच्या कार्यक्षेत्रातून वगळण्याची मागणी केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी उमेदवार रितलाल यादव यांच्या समर्थनार्थ रोड शो आयोजित केला। या रोड शो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लालू प्रसाद यादव यांना पाहण्यासाठी आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली। लालू प्रसाद यादव यांच्या उपस्थितीमुळे आरजेडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना रितलाल यादव यांना मतदान करण्याचं आवाहनही केलं। राजस्थानमध्ये दक्षिण कमांडच्या सुदर्शन चक्र कॉर्प्स अंतर्गत शाहबाज डिव्हिजनच्या तुकड्यांनी ज्वाला हा उच्च तीव्रतेचा एकात्मिक युद्ध सराव केलाय। जमीन, हवाई, समुद्र आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये कार्यक्षम समन्वय सिद्ध करणं हा या सरावाचा उद्देश होता। या कवायतींमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, मानवरहित प्लॅटफॉर्म्स आणि नेटवर्क आधारित फायर पॉवरचा प्रभावी वापर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते। सुधारणा आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं वर्ष दर्शवणाऱ्या या सरावात आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि संयुक्त ऑपरेशन्सच्या तांत्रिक प्रगतीसाठी भारतीय सैन्याची कटिबद्धता दिसून येते। दिल्लीमध्ये नदी संरक्षणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी 2 दिवसीय यमुनोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सोमवारी यमुना नदीच्या वासुदेव घाटावर शालेय विद्यार्थी आणि जलकार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले। नदी स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले। बुंदेलखंडमधील जलकार्यकर्त्यांच्या एका गटानं यात सहभागही नोंदवला। आपल्या पारंपरिक गाण्यांतून आणि नाटकातून नदी संरक्षणाचा संदेश दिला गेला। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नागर कुर्नूल जिल्ह्यातील श्रीसैलम लेफ्ट बॅक कॅनॉल बोगदा प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला। हा प्रकल्प नागर कुर्नूल आणि महबूबनगर जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री रेड्डी यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रकल्पाच्या कामाची प्रगती आणि सध्याच्या अडचणींविषयी माहितीही घेतली। या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाचं काम वेळेत आणि उच्च गुणवत्तेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 5वा काश्मीर वर्ल्ड फिल्म फेस्टिवल सोहळ्याला सुरुवात झाली आहे। 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात हिंदी, बंगाली, मल्याळम, उर्दू तसंच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील मिळून 60 चित्रपट दाखवले जाणार आहेत। याशिवाय काश्मीरी, डोंगरी आणि लडाखी या भाषांतील चित्रपट देखील प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत। अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी उपस्थित राहून हा महोत्सव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय। पाहुण्यांसाठी विशेष संवाद सत्र, चित्रपट निर्मितीवरील कार्यशाळा आणि मास्टर क्लासचं आयोजन देखील करण्यात आलंय। केरळ सरकारनं जाहीर केलेल्या 55व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेता मम्मूटी आणि अभिनेत्री श्यामला हमजा हे सर्वोत्कृष्ट कलाकारांचे मानकरी ठरलेत। श्यामला हमजाला फेमिनीची फातिमामधल्या प्रभावी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळालाय, तर मम्मूटीला ब्रह्मयुगमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलंय। मम्मूटीसोबत हा सन्मान मिळाल्यानं आपल्या आनंदाला सीमा नाही असं श्यामलानं म्हटलं। चिदंबरम दिग्दर्शित मंजुमेल बॉईजनं सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकसह अनेक पुरस्कार जिंकत कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरवलं। मल्टिप्लेक्सना विकल्या गेलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या तिकिटाचं ऑडिट करण्यायोग्य रेकॉर्ड ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं या निर्देशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं चित्रपटगृहात पाण्याची बाटली 100 रुपयांना विकली जाते, सिनेमा पाहणं लोकांना परवडणारं असलं पाहिजे असं मत मांडलं। न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती देत पुढील सुनावणीसाठी कर्नाटक राज्य चित्रपट वाणिज्य मंडळाला नोटीस बजावली आहे। केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांचे ज्युरी अध्यक्ष आणि अभिनेते प्रकाश राज यांनी बालचित्रपटांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त केली। मुलांचं जग आणि समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी समजून घेण्यासाठी अधिक बालचित्रपट बनवणं महत्त्वाचं आहे असं मत त्यांनी मांडलं। मुलांची स्वतःची एक वेगळी, सुंदर आणि साधी सोपी दुनिया असते। त्यांचे विचार आणि भावना मोठ्यांसारख्या जटिल नसतात, म्हणूनच त्यांच्यासाठी कलाकृती निर्माण करताना त्यांचं विश्व आणि समाजाकडे पाहण्याची त्यांची निरागस दृष्टी समजून घेणं आवश्यक आहे असं देखील ते म्हणाले। चित्रपट निर्माते एस राजमौली यांनी इस्रोनं आपल्या एका शक्तिशाली रॉकेटला बाहुबली हे चित्रपट व्यक्तिरेखेचं नाव दिल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय। त्यांनी ही संपूर्ण टीमसाठी सन्मानाची गोष्ट असल्याचं म्हटलं। काल इस्रोनं आपल्या सगळ्यात वजनदार दळणवळण उपग्रह CMS-03चं यशस्वी प्रक्षेपण करून अंतराळ इतिहासात एक गौरवशाली क्षण नोंदवला। हा उपग्रह ज्या शक्तिशाली प्रक्षेपण यानानं कक्षेत पोहोचवला त्याला त्याच्या वजन आणि ताकदीमुळे बाहुबली असं टोपण नाव दिलं गेलंय। दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्यानं अतिशय खराब श्रेणीत नोंदवली जाते।
प्रदूषण संकटाचा सामना करण्यासाठी कृतीची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. नुकत्याच असलेल्या लॅन्सेट आणि हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार 2022 आणि 2023 मध्ये भारतात वायू प्रदूषण संबंधी आजारांमुळे सरासरी 20 लाख लोकांचा मृत्यू झालाय. दिल्लीत वाहतूक आणि औद्योगिक क्रियाकलाप हे प्रदूषणाचं सगळ्यात मोठं स्रोत आहे. त्यांनी निष्प्रभ आणि खर्चिक उपायांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी थेट प्रदूषणाच्या स्रोतांवरच कारवाई करण्याची शिफारस पर्यावरणवाद्यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 दशकांनंतर अमेरिकेच्या अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. यावेळी त्यांनी पाकिस्तान, चीन, रशिया आणि उत्तर कोरिया हे देश अण्वस्त्रांची चाचणी करत असल्याचा दावाही केला. प्रतिस्पर्धी राष्ट्रांप्रमाणे समान आधारावर राहण्यासाठी चाचणी गरजेची असल्याचं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने 1992 नंतर प्रत्यक्ष अणुस्फोट केलेला नाही, पण शस्त्रास्त्रांची विश्वसनीयता टिकवण्यासाठी या चाचणी आवश्यक असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. अलीकडेच रशियानं आण्विक सक्षम पोसायडॉन सुपर टॉर्पेडो याची चाचणी घेतल्याची देखील माहिती समोर आली होती.